मन मंदिरा गजर भक्तीचा. शांत बसा, बोलू नका. अवघेची गोड झाले, अवघेची गोड झाले, मागिली भरी आले. साह्य झाला पांडुरंग, दिला अभ्यंतरी संग. थडिये पावता तो वाव, थडिये पावता तो वाव, मागे वहावता ठाव. साह्य झाला पांडुरंग, दिला अभ्यंतरी संग. तुका म्हणे गेले, तुका म्हणे गेले, स्वप्नीचे जागे झाले. कारण साह्य झाला पांडुरंग, दिला अभ्यंतरी संग. पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संताची टाळ टाळ करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, काय माझी वाणी मानेल संतांशी रंजवू चित्ताशी आपुलिया. माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसदे, प्रेम काही कळा मस्तक माझा पायावरी. या वार करी संतांच्या जे गावी, केला वास त्याशी नसावे उदास. विठ्ठल विठ्ठल अवघेची गोड झाले. बोलू नका आता. अवघेची गोड झाले, मागिलिये भरी आले. साह्य झाला पांडुरंग, दिला अभ्यंतरी संग. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता म्हणजे निरूपणा करता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत, वैराग्याच्या मूर्तिमंत पुतळे, वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्य गुरु. जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची राखरांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा काला या सदराखालील अभंग कीर्तन सेवेकरता निवडलेला आहे. अगदी सोपा, जवळजवळ सगळ्या भजनी मंडळाच्या पाठांतरात नसलेला अभंग कीर्तन सेवेकरता निवडलेला आहे. आणि या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज जगन्नियंत्या कृष्ण परमात्म्याच्या संगतीनं आमचं जीवन कसं गोड झालं याचं सविस्तर चिंतन म्हणजे हा अभंग. विठाला विठाला अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण
मन संजीवन जगदाधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम अगाध कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजनिधी ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्वमाऊली ज्ञानोबाराय अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज महान संत या गावाचं वैभव वैकुंठवासी रमेश महाराज दावणगावकर आदी करून संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी गायनाचार्य मृदंगाचार्य परिसरातून गावातून उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये पुण्यभूमी पावन क्षेत्र दावणगाव नावाचं गाव आणि या दावणगाव नावाच्या गावामध्ये पारंपरिक रीतीनं समापन्न होत असणारा भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा आमचे परममित्र महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कथाकार गोविंद महाराज मुंडे परळीकर यांच्या मुखारविंदातून 7 दिवस आपण या ठिकाणी कृष्ण परमात्म्याचं चरित्र ऐकलेलं आहेच, पण तरीही आज काल्याचं कीर्तन म्हटलं की कृष्ण परमात्म्याच्या चरित्राशिवाय पर्याय नाही. आज कृष्ण चरित्र सांगावंच लागेल आणि योगायोगानं माझं भाग्य चांगलं म्हणावं लागेल. या एवढ्या भव्य दिव्य सोहळ्यातील आजच्या या काल्याच्या कीर्तनाची सेवा ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं आयोजक संयोजक नियोजक मंडळीच्या वतीनं आमचे विश्वनाथरावजी सनगले भीमरावजी भंडे हरी महाराज भंडे आणि पद्म पाटील या सर्व ग्रामस्थ मंडळ आणि विशेष करून ग्रामस्थ तरुण मंडळीच्या वतीनं या कार्यक्रमाचं नियोजन माझ्यापर्यंत आलेलं आहे. सुंदर नियोजन ग्रामस्थ मंडळींनी आणि विशेष करून तरुण मंडळींनी चांगल्या पद्धतीने नियोजन केल्यामुळं सुरुवातीला एकदा तरुण मंडळीसाठी जोरदार टाळ्या वाजवा की चांगल्या पद्धतीनं कार्य या ग्रामस्थांनी तरुणांनी या ठिकाणी केलं गेलेलं आहे. आणि त्यातलीही कालानाम सांगतेची अर्थात कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. सुरुवातीला आमचे विश्वनाथरावजी यांचा सगळ्यांचा मला फोन आला. ते म्हणले महाराज पहिला फोन तुम्हाला लावलाय, तुमचा कोणता दिवस घालायचा सांगा. म्हणलं 10वा सोडून कोणता घाला, काही अडचण येणार. आणि योगानं हा शेवटचा दिवस माझ्या वाट्याला आलेला आहे. आजचा माझा शेवटचा म्हणजे माझा शेवटचा नाही सप्त्याचा शेवटचा असं ते तुम्ही म्हणता ह्याचा शेवट आहे का काय की आज असं अजिबात नाही, सप्त्याचा शेवटचा दिवस आहे. नाहीतरी माझा शेवट कोण्या दिवशी होईल याची तरी काय गॅरंटी आणि तुमचा तरी शेवट कोणत्या दिवशी होईल याची तरी काय गॅरंटी आहे का? कुणाची गॅरंटी? कुणाची नाही महाराज. जन्माला आलेला प्रत्येक जीव हा जाण्यासाठी आलेला आहे, मरण्यासाठी आलेला आहे. हरि आएगा सो जाएगा राजा रंग फकीर. इथं जन्माला आलेले प्रत्येक माणसं जाण्यासाठी आलेले आहेत. सुंदर कार्यक्रमाचं नियोजन आहे. माता भगिनी पुरुष मंडळ मंडप अगदी गच्च भरलाय. बघाव तिकडे लोकच आहेत बघा तुम्ही जिकडं म्हणजे बघू नका माझ्या विश्वास ठेवा जरा लगेच बघत तिथं विश्वास ठेवा. सुंदर सगळं वातावरण आहे. ग्रामस्थ आणि टाळकरी मंडळी एकदम सुंदर आहेत. टाळकरी मंडळीला मनापासून धन्यवाद देतो. मृदंग वादक नाद करायचा नाही महाराज, हात धरायचा नाही कुणी, पायच धरायचे एवढे अधिकारी मृदंग वादक आहेत महाराज. सुंदर मृदंग वादक. माईक सिस्टम त्याच तोला मोलाची माईक सिस्टम एकदम सुंदर. महाराष्ट्रात एवढी सुंदर सिस्टीम नाही. एकदम गोड माईक सिस्टम आहे महाराज. जये गावी केला वास त्याशी नसावे उदास. एकदम सुंदर माईक सिस्टम. आमचे अरविंदजी अरविंद भैया औरंगाबादहून मराठी हॉटस्पॉट या चॅनल महाराष्ट्रभर महाराष्ट्राच्या बाहेर कीर्तनाच्या माध्यमातून दाखवण्याचं काम करतात. त्यांना धन्यवाद. चोपदार राहायचा तर नादच खोळा आहे महाराज, बरोबर आहे का नाही महाराज? एकदम सुंदर चोपदार आहेत. एक देवेंद्र आहेत एक उद्धव आहेत. सुंदर चोपदार आहेत महाराज. हो हो दोघांची युती होत नाही. मी 1 वाजेपर्यंत युती होऊ देत नाही. माझ्यासारखा शरद पवार असली युती होणार नाही हे शक्यच नाही महाराज कधीच. सुंदर चोपदार आहेत. एकदम गोड चोपदार. दोन्ही मिशा बिशा एकदम मिशा ठेवायला बी ताकद लागती. कुणाचं काम नाही मिशा ठेवणं महाराज, अजिबात नाही. हो आपल्याला बायको बी येत नाही मिशा ठेवून उपयोग नाही महाराज, बरोबर. म्हणून आमच्या तरुण पोरांनी मिशा ठेवायचंच बंद केलं. आता बायकोच भेट नाही म्हणलं मिशा कायचे हात बुडवायच्यात का काय कामाचे आहे सांगा. मिशाच काढून टाकल्या सगळ्या. वजनदार माणसं आहेत महाराज. नाही तर मला परवा नाशिककडे एक चोपदार भेटला 80 वर्षाचा चोपदार. त्याला जन्माल्यापासून मिशीच आली नव्हती. जन्माल्यापासून मिशी नाही. आणि 9:30ला माझ्याकडे आला मला म्हणला महाराज चला. म्हणला चला. या शेताला काय करता सांगा. पण गोड निवेदन वाजविणारे गाणारे पब्लिक बी म्हणाव एवढा आनंदी वातावरण आहे. सुंदर या वातावरणामध्ये काल्याच्या कीर्तनासाठी आपण सगळे उपस्थित आहात. आवर्जून लांबून लांबून जाणते पारमार्थिक श्रोते एनके मानके होनाळी उदगीर देवणी या सगळ्या गावावरून उपस्थित असणारे सर्व मंडळी आमचे आदरणीय श्रद्धेय औदुंबरावजी पांचाळ माजी सरपंच होनाळीकर तेही आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमचे परमार्थ स्नेही आणि
वारकरी संप्रदायावर नितांत श्रद्धा असणारे आमचे नंदुशेठ इंद्राळे हेही आवर्जून या ठिकाणी आमच्यावर प्रेम करणारी मंडळी आवर्जून उपस्थित आहेत. होनाळीकर महिला मंडळ, पुरुष मंडळ, सगळे जमलेले सगळ्या मंडळीला मनापासून त्रिवार धन्यवाद देतो. आणि झालेल्या कीर्तन सेवेला या ठिकाणी पूर्णविराम सुरुवात म्हणायला लागलो मी, का लगे पूर्णविराम सुंदर आहे. अभंग जो आहे तो अभंग तुकाराम महाराजांचा आहे, तुकाराम महाराजांच्या गाथेतला आहे. काला या सदरा खालचा अभंग आहे आणि या अभंगाद्वारे तुकाराम महाराज जगन्नियंत्य कृष्ण परमात्म्याच्या संगतीनं आमचं जीवन कसं गोड झालं याचं सविस्तर चिंतन करतात. थोडंसं लक्ष देऊन अभंगाचा भाव बघू, नंतर कृष्ण चरित्र सांगून सांगता करू. ऐका, जीवन जगत असताना दादानो 6 रस अत्यंत महत्वाचे आहेत. किती रस? 6 रस. माझ्याशी बोलत चला. 6 रस अत्यंत महत्वाचे आहेत. कडू, आंबट, तिखट, तुरट, खरट आणि गोड अशी 6 रस आहेत. बरोबर आहे का नाही? कडू आहे, आंबट आहे, तिखट आहे, तुरट आहे, खरट आहे आणि गोड आहे. आपलं जीवन कडू होता कामा नाही. बरोबर आहे का? झालं पाहिजे असं म्हणले नाही पाहिजे त्या माणसासारखा कडू माणूसच नाही दुसरा. आपलं जीवन कडू होता कामा नाही, आपलं जीवन आंबट होता कामा नाही. माणसानं एवढं बी ओहर करू नये की जीवन आंबट होईल महाराज. बरोबर आहे का नाही? आपलं जीवन आंबट होता कामा नये, आपलं जीवन तिखट होता कामा नये, आपलं जीवन खरट होता कामा नये. तर आपलं जीवन कसं झालं पाहिजे? बोला 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 ना. हा वा वा, गोड झालं पाहिजे. असं जर बोलत राहिले तुम्ही एवढं करतो, फक्त मला बोलत राहा, बाकी काही नाही. आपलं जीवन कसं झालं पाहिजे? गोड झालं पाहिजे. मग जीवन गोड होणं अत्यंत महत्वाचं आहे, व्हायलाच पाहिजे. पण हातात कुणाचे आहे हे बी महत्वाचं आहे. बरोबर आहे का नाही? गोड तर प्रत्येकालाच वाटतंय. मलाही वाटतंय माझं जीवन गोड झालं पाहिजे, टाळकऱ्याला वाटतं त्यांचं गोड झालं पाहिजे, मृदंगवादकाला वाटतंय त्यांचं गोड झालं पाहिजे, बसणाऱ्याला कुणाला वाटत नाही तुमचं गोड झालं पाहिजे. आई तुम्हाला वाटत नाही तुमचं गोड झालं पाहिजे. मग होतंय का गोड? नाही नाही नाही, सगळ्याचं गोड होत नाही. त्याचं कारण आहे, गोड करण्याकरता ज्या रस्त्यानं आपण निघालोत, ज्या वाटेनं आपण निघालोत, ती वाट जरा बेकार आहे. चालू जाणे वाट ऐसा विरळा एखादा, चालू जाणे वाट ऐसा विरळा एखादा. आवश्यक तो शेवट येर अवघी फटफट, चालू जाणे वाट ऐसा विरळा खटपट. शेवट गोड होणंच गरजेचं आहे. जीवन गोड झालंच पाहिजे. त्याच्यासाठी ये रावगी खटपट. निळोबाराय म्हणतात, नाना साधनाच्या केल्या खटापटा, भरपूर कुटाने केले पण शेवट गोड होत नाही. त्याचं कारण आहे, चालू जाणे वाट ऐसा विरळा एखादा. एखादाच माणूस असतो की त्याचा शेवट चांगला होतो, शेवट गोड होतो. कारण वाट बेकार आहे. बऱ्याच जणांची तर वाटेतच वाट लागून गेली. एवढा रस्ता बेकार आहे महाराज. बरोबर आहे का नाही? सांगतो तुम्हाला. अहो बऱ्याच जणांची वाट, तुकोबाराणीला उदाहरण दिलं, मग आता प्रमाण तुम्हाला नाही देणार एवढं अवघड. बरोबर आहे का नाही? कारण मागं म्हणता येणार कोणाला. मी सरळ सरळ म्हणतो. एवढं तुकोबाराणी सांगितलं. तुकाराम महाराज म्हणले, मोहराईशी फळे नाही, आली काही गळती, पक्वदशे येती थोडी, नाशाडी तोवेचे. तुकाराम महाराज म्हणतात, उन्हाळ्याच्या दिवसात आता आंब्याला मोहर लागतो बघा. लागतो का नाही? मोहर लागतो का तुमच्याकडे? तौर म्हणा, त्याला शुद्ध मोहर म्हणतात. बरोबर आहे काय? मोहर लागतो, तौर लागतो. एक जण म्हणला, महाराज यावर्षी दावणगावला आलेले सगळे महाराज लोक घेऊन आमच्या इथं आम्र जेवायला या. विश्वनाथराव म्हणले सगळे सरपंच, सगळे महाराज लोक घेऊन आमच्या इथं आम्र जेवायला या. म्हणलं कस काय? हा, गावात कुणाच्या आंब्याला तौर आला नाही म्हणला, तेवढा मोहर आपल्या आंब्याला आलाय. बोलणं खरंय का? खरं सांगा, खरंय का? तौरावरून जेवणाचं निमंत्रण देणं खरंय का? मोहर म्हणला, जरा मोहर हो मग कळन तुला. असा पावसाचा झपका येतो, सगळा मोहर गळून जातो. मोहराईशी फळे नाही. मी प्रमाण देऊन बोलतो, मी प्रामाणिक माणूस आहे. प्रमाण देऊन बोललेलं बरं असतं. मोहराईशी फळे नाही. बरं आले तर आली काही गळती, आले तर निमे आंबे गळून जाते, तर निमे शेजारीच पळून नेतेत. बरोबर आहे का नाही महाराज? बसले जेव्हा की आण तोडून निमे शेजारीच पळून नेतेत. बरं बाकीच्या बरं सांगा, राहिले काही तर सगळ्याच आंब्या
आंब्याला पहाड लागतो का? बोला बोला बोला. तुमच्याकडे काय लागला म्हणतात? पहाडच म्हणतात का? हा, नाशिक जिल्ह्यात त्याला शाख लागली म्हणतात. जरा नारायणगाव मंचरच्या भागात त्याला पहाडाला पिकलाय आंबा म्हणतात. भागाभागात ज्यांना कळत त्यांना धन्यवाद. बाकीचे जेवण करून जा. आता नाही कळल्यावर काय करा? काय कायला काही घेण देणं, नुसते बघत येतात खालून अशी खुन येते. मला उगाच एक जण असा करायचा बसल्या बसल्या. मला वाटायचं त्याला लय कीर्तन कळत आहे. सगळं कीर्तन त्याच्या बघून केलं म्या. आणि कीर्तन झाले लोकांना म्हणलं त्या माणसाचा लय अभ्यास आहे. म्हणले त्याला ऐकू येत नाही काय? हाणून घ्यायचं का असल्याच्या पुढे? सांगा आता काय करावा. चला लक्ष द्या. पहाडाला पिकलाय आंबा म्हणतात. आपल्याकडं पहाड लागला म्हणतात. सगळ्याच आंब्याला पहाड लागतो का? बोला 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 ना बोला ना. लागतो का? नाही. एखाद्याच आंब्याला पहाड लागतो. बाकीचे आंबे पिकू घालण्यासाठी कुठं ठेवायचे? आडीत आडी म्हणतात ना तुमच्याकडं. गाथ्यात बी आडी शब्द आला. तुकाराम महाराज या भागात फिरलेले असले पाहिजे जरा, तेव्हा गाथ्यात बी आडी शब्द टाकला. बरं, मला अजून एक उत्तर द्या नंदुशेठ. आडीत बी सगळे आंबे पिकत आहेत का दादा? खरं सांगा, सरपंच सांगा. आडीत सगळे पिकत आहेत का? बोला बोला. पिकत आहेत का? अहो, आडीत काही काही नासत आहेत. बरोबर आहे का? आडीत काही काही नाचतेत का नाही? नाचतेत का नाही? तुम्हाला कळलं नाही अजून. काही काही पिकायच्या टायमाला नाचत आहेत. हा, अजून बी कळलं नाही वाटतं ह्यांना. अहो, काय काय तर पिकलंय पिकलंय म्हणायच्या टायमाला भास्कुनी बोट गेलं म्हणले नाचलेलं हे. आणि मग जुने लोक म्हणते रे पोरा, हे नाचलेले बाजूला कर का? हे चांगल्याला नाचविते. मग जेवढे नाचलेले तेवढे जेल मध्ये. विठ्ठल विठ्ठल. जेवढे नाचलेले तेवढे जेलमध्ये. आपल्याला नाव कुणाचं घ्यायचंय का? मी नाव घेतलंय का कुणाचं? खरंच सांगा. आसाराम बापूचं नाव घेतलं का म्या? नाही. राम रहीमचं घेतलंय का? नाही. कुणाचं नाव घेतलंय का म्या? कुणाचं? हा, आसाराम बापूचं तर घेतलंय का? नाही. न्या नाव म्या कुणाचं घेतलं नाही. आपल्याला घ्यायचं नाही. विनोद सोडून द्या. पण खरंच सांगा महाराज, ही माणसं पिकायच्या टायमालाच नाचली का नाही? खरं सांगा, खरं सांगा, इमानदारीने सांगा. हो, ते काही माझे चुलते नाहीत काय नाहीत, पण खरं सांगा. बरोबर आहे का नाही? ही माणसं पिकायच्या टायमाला नाचली. मुद्दा एवढाच आहे, सगळ्याच जीवन गोड होईल असं सांगता येत नाही. एखाद्याच गोड होतं महाराज, पूर्णपणे तिथपर्यंत पोहोचल असं सांगताच येत नाही. किती हे बघा, माणसानं मरेपर्यंत म्हणायचं नाही की नाही नाही मी चुकणारच नाही, माझा पाऊल वाकडा पडतच नाही. न जाणो कधी आपला पाऊल वाकडा पडेल सांगता येत नाही महाराज. म्हणून सगळ्याच ज्या वेळेला माणूस चितेत नेऊन जाळून टाकला जाईल तोपर्यंत माणसाची गॅरंटी नाही कधी पाऊल वाकडा पडेल. सांगता येते का महाराज? काही सांगता येत नाही महाराज. 60,000 वर्ष तपश्चर्या केली विश्वामित्रानं, पण एवढी सुद्धा वायाला गेली का नाही? सांगा ना, गेली का नाही महाराज? तिथं तुम्ही आम्ही सामान्य माणसं आहेत असं म्हणायचंच नाही की नाही नाही माझ्यासारखा नाही 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 नाही, कधीच नाही. आणि खरं सांगू का तुम्हाला महाराज, जीवन थोड्या दिवसाचे, 2 दिवसाची तुझी जवानी पुढे नाही टिकणार. 2 दिवसाचं जीवन आहे. खरं सांगू, एखाद्याची भेट झाल्यावर एवढं प्रेमानं बोलावं महाराज, एवढं माझं एक वैयक्तिक मत आहे महाराज, एवढं प्रेमानं भेटावं, एवढं प्रेमानं बोलावं, कदाचित तुमची आणि माझी ही शेवटची भेट ठरू शकते. काय सांगताय ते सांगा. एखाद्याला तुम्ही भेटलात तर कुचक्या नजरेनं, वाईट भावनेनं, जळाऊ वृत्तीनं बघूच नका. काला हाच काल आहे महाराज, तुम्हाला हे कळणं गरजेचं आहे. बरोबर आहे का नाही? नका नका नका, वाईट नका, जळाजळी नका. कारण तुमची त्याची कधी शेवटची भेट सांगता येईल का? आता कदाचित तुमची माझी सुद्धा ही शेवटची भेट असू शकते. काय सांगता येते सांगा? काय सांगता येते का महाराज? आता मी आलो, अरे मी आलो, तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही पुढच्या वर्षी, अहो येईल मी, पण तुमच्यापैकी कोणी असेल का नसेल याची तरी काय गॅरंटी? विनोद नाही महाराज हा, एका क्षणाची गॅरंटी नाही माणसाची. ऐका सर, एका क्षणाची. बरं हा, तुम्ही सगळे वाचले, माझी तरी काय गॅरंटी महाराज? क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं, साथ देती नहीं हो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. गॅरंटी नाही दादा. ऐका रे बाबा माझं, बस पता नहीं किसी मोड पर फिर मुलाकात होगी. माहित नाही तुमची माझी पुन्हा कधी भेट होईल. जीवनाची गॅरंटी नाही. आणि अजून एक ऐका, संध्याकाळी झोपत असताना असं एवढं मनात ठरवून झोपा, असं झोपा की झोपलात तुम्ही की जेवढे काही कोणी गुन्हे केले असतील त्या सगळ्याला माफ करून झोपा. त्याचं कारण आहे, सकाळी झाकलेला डोळा उघडन का नाही याची गॅरंटी नाही. कदाचित तो झाकलेला तसाच राहू शकतो का नाही सांगा बरं मला. म्हणून जे काही चुकलं असेल कोणाचं सगळ्याला माफ करायचं आणि झोपायचं. बिनधास्त झोप लागती. म्हणजे महाराज ज्यांना कशाच घेणं देणं नाही ना,
त्या माणसाला पडल्या पडल्या डोळा लागतो, बरोबर आहे का नाही? आणि काही काही माणसं जे दिवसभर लोकांचं वाटोळ करून आले ना, त्यांना महाराज गोळ्या खाल्या तरी झोप लागत नाही, हाय का नाही? खरं सांगायचं महाराज, मांजर वरडेल तरी उठत येतं, काय झालं काय नाही. आणि आमचे वारकरी अरे 3 भाकरी खात्यानं एकदा पडले की ट्रक अंगावून गेली तरी उठत नाही दिंडीमध्ये, बघा तुम्ही. काय घेण दे नाही महाराज. काय एवढे महाराज सदा सुखी, एवढा समाज जमलाय तरी बी 2-4 झोपलेले असते तर ह्याच्यामध्ये, एवढ्या गोंधळामध्ये. आता एवढे सुखी माणसं बघितलेत का तुम्ही कुठं महाराज? सांगा. लक्षात घ्या, आपला मुद्दा हा चाललाय. माईक बंद करू. सगळ्याच जीवन गोड होईल असं अजिबात सांगता येत नाही महाराज. एखाद्याचा शेवट चांगला होतो, सगळ्याचा शेवट चांगला होत नाही. वा महाराज वा. एखाद्याचा होतो महाराज विरळा पावे अवघड गोवे शेवटीचे. अवघड आहे महाराज शेवट गोड होणं. कुणाचं आहे? अवघड आहे लई. मग महाराज आमचं गोड झालं पाहिजे, काय करावं लागेल? महाराज म्हणले गोड करणं ज्याच्या हातात आहे त्याच्याकडे तर जावं लागेल ना तुम्हाला. म्हणले मग कुणाच्या हातात आहे? म्हणले देवाच्या हातात आहे. शेवट तो होतो तुझी मनवोनी चाड धरीत सो, मनवोनी चाड धरीत सो. शेवट तो होतो तुझी मनवोनी चाड धरीत सो, मनवोनी चाड धरीत सो. शेवट तो होतो तुझी याने गोड, देवाशिवाय आपलं गोड होणार नाही. मग आपल्याला वशिला कोणाकडे लावा लागल? आता जमाना वशिल्याचा आहे. ज्याचा वशिला त्याचे कुत्रे काशीला, ज्याचा नाही वशिला त्याचा बाप फाशीला, असा जमानाच आहे महाराज सध्या. आता इथं कीर्तन ठेवायला जर वशिला लागतोय तर बाकीचा तर गोष्ट सोडून द्या की महाराज. लक्षात घ्या, आज जमाना कसा आहे गुरुजी? वशिल्याचा जमाना आहे, वशिल्याचा महाराज. मुद्दा एवढाच आहे आपल्याला, जीवन गोड होणं देवाच्या हातात आहे महाराज. पण कसं असतंय तुम्हाला खरं सांगू का, देवाला धरून तुम्ही एखादं कार्य केलं की सरपंच नक्की गोड होते. फक्त देवाला धरून करा, मग काही बी करा, देवाला धरून करा. आणि देवाला सोडून जर केलं तर मग सगळंच बेकार आहे. तुका म्हणे देवावीन, मी आज लिहिलेलं नाही, तुकाराम महाराज आणलेलं. तुका म्हणे देवावीन आणि केला शिन तो मिथ्या, सगळं मिथ्या आहे. मग देवाला धरून जर केलं तर काही बी गोड होते महाराज. मोजायचंच का काय काय गोड होते? ती मोजायचंच का? ओ गावाले मोजायचंच का? काय काय? जाऊ द्या, थोडा वेळ झाला तर काही अडचण आहे का? काही अडचण नाही ना, राहू द्या तिकडे. मोजूत जे होईन ते होईन. आता जिथं उजडन तिथं उजडन. आता काय लगे एवढं, माझं तरी काय बघितलंय लगे तुम्ही, बरोबर आहे का नाही? काय आता किती वाजले तर? 12:15. किती बी हो द्या, 12:30 पर्यंत झालं तरी काही अडचण नाही. झाला जे होईन ते होईन. आता जाऊ द्या, 12:30 बी हो द्या. काय भेटतो का काय मी त्याला एवढं? चला लक्ष द्या. मोजायचं झालं तर मला खरं सांगा, मांस गोड होईल का? मांस खरं सांगा, बोला अनुशेठ. मांस गोड दादा, मांस गोड होईल का? गोड मांस गोड होईल का? मांसासारखा शब्द एवढ्या पवित्र दिवशी उच्चाराय तरी बरा वाटायलाय का? हो बोला की, बरा वाटतोय का? एवढ्या काल्या मांस चांगलंय का? नाही ना. मग मांस गोड होईल का? बोला होईल का? होणार नाही महाराज. पण देवाला धरून जर तुम्ही केलं तर मांस बी गोड होते. मी प्रमाण देतो, मी मोघम बोलणाऱ्यातला माणूस नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मांसचर महाड देवा अवघी गोड. कुणाचे? आपले नाही. जे जे हरिरंगी रंगले काही नवचे वाया गेले. हरीच्या रंगामध्ये जेवढे जेवढे लोक रंगले त्यांचं मांस बी गोड आणि चमड बी गोड. सज्जन कसाया विकू लागे मांस, सज्जन कसाया विकू लागे मांस, सज्जन कसाया विकू लागे
सज्जन कसाईचं मांस गोड झालं का नाही खरं सांगा. सज्जन कसाई होता पण सज्जन होता महाराज, हे लक्षात घ्या. देव मांस विकू लागा येत होता, याच्यापेक्षा अजून किती गोड करायला पाहिजे सांगा बरं महाराज. मांस गोड, चमडं गोड झालं. चमडं कुणाचं? रोहिदास सांबाराचं झालं का नाही. स्वतः चमडे काढायचा देव महाराज. रोहिदास सांबाराचं चमडं गोड झालं. मांस, चर्म, हाड गोड झाले. कुणाचे? चोखोबारायाचे. कुणाचे? चोखोबारायाचे. अहो भिताड पडलं आणि हजारो माणसं मंगळवेड्याला त्या भिंतीमध्ये मेले. आणि जगाच्या मालकाला बातमी कळाली पंढरपुरात देवाला. देवानं नामदेवराला बोलून घेतलं. नामा इकडे. काय देवा? काय नाही, मंगळवेळेला भिंत पडली ना हजारो माणसं भिंतीत मेले, तर त्याच्यात माझ्या चोखोबाचं निधन झालं. जा माझ्या चोखोबाचे हाड घेऊन ये, इथं माझ्या पायाजवळ समाधी द्यायची. नामदेवराचे डोळे पाण्यानं डबडबले. नामदेवरांनी सांगितलं, देवा हजारो माणसं भिंतीत मेले, तर त्याच्यात चोखोबाचे हाड ओळखायचे कसे? देवाच्या डोळ्यातून खळकन पाणी आलं. देवानं सांगितलं, नामा ज्या हाडातून विठ्ठल विठ्ठल आवाज येईन ते हाड माझ्या चोखोबाचं आहे. येईन का कुणाच्या? चोखोबाराचे हाड विठ्ठल विठ्ठल म्हणले. इथं आपले थोबाड म्हणीना गेले तर काय करायचं सांगा. हा, हाड विठ्ठल विठ्ठल म्हणले महाराज. काय अधिकार आहे? आणि महाराज नामा म्हणी असती कैशा ओळगाव्या. माझ्या प्रत्येक शब्दाला प्रमाण आहे महाराज. ज्यामध्ये विठ्ठल ध्वनी निघे, ज्याच्यातून विठ्ठल विठ्ठल आवाज येईन ते हाड माझ्या चोखोबाचं. काय गोड आहे हो महाराज, काय गोड आहे. मांस गोड, चमडा गोड, हाड गोड. अहो जाऊ द्या, जनाबाईच्या गौऱ्याच विठ्ठल विठ्ठल म्हणल्या. गौऱ्या गोड झाल्या महाराज. झाल्या का नाही खरं सांगा. जनाबाईच्या गौऱ्या गोड झाल्या. जाऊ द्या, मला सांगा, चोरी चांगली गोष्ट आहे का? चोरी बोला बोला बोला. चोरी चांगली गोष्ट आहे का? हा, चांगली गोष्ट आहे का? नाही 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 नाही, लय बेकार आहे महाराज चोरी. हो, पण चोरी गोड होईल का सांगा? होईल का गोड? नाही होणार. पण गोपाळांनी काय केल्या? हा, काय केलं गोपाळांनी? चोऱ्याच केल्या. गोपाळांनी चोऱ्याच केल्या. पण गोपाळांनी चोऱ्या देवाला धरून केल्यामुळे गोपाळांच्या चोऱ्या गोड झाल्या. एवढ्या गोड झाल्या, एवढ्या गोड झाल्या. किती गोड झाल्या सांगू? एवढ्या गोड झाल्या. काल्याच्या दिवशी किती बी विद्वान महाराज आणला, तो म्हणला माझ्या 12 गाड्या ग्रंथ पाठ तू नदीला टाक. काल्याच्या दिवशी गोपाळाच्या चोऱ्या सांगावं लागतील. त्याच्याशिवाय काला झाल्यासारखं वाटतंय का? खरं सांगा, वाटतंय का? किती बी चांगलं कीर्तन करा, चोऱ्या सांगू नाही गोपाळांच्या. लोक म्हणते छे छे त्याला जमलं नाही म्हणतात का नाही? कारण ती भाव नाही. एवढ्या गोड झाल्या महाराज चोऱ्या, एवढ्या गोड झाल्या. जाऊ द्या, मारामारी चांगली गोष्ट आहे का? बोला बोला बोला. मारामारी बरं, चोरी चांगली का मारामारी चांगली? कोणतं बरं आहे? दोन्ही बी बेकार आहे, मला बी माहिती. पण दोन्हीत बरं कोणतं आहे? ओ, दोन्हीत बरं कोणतं आहे? नाही निघालो गावाकडे, मला काय करायचं? जाऊ द्या, 10-15 मिनिटं होईन उशीर, त्याला काय 20 रुपये कमी देते, ह्याच्यापेक्षा काय होईल? जाऊ द्या, हो दे तिकडे. चोरी चांगली का मारामारी चांगली? अहो, चोरीपेक्षा मारामारी बेकार आहे महाराज. चोरी जरा बरी. कस काय? समजा तुमच्यातलं उदाहरण घ्या. तुमच्या घरी चोर आले, येऊ नाहीत कुणाच्या घरी, पण आले तर माणसं काय म्हणतात? ए बाबा काय न्यायचं तिने, पण हानू काही नको म्हणते का? खरं सांगा, बरोबर आहे का नाही? बरोबर सरपंच, काय म्हणणं तुमचं? काय न्यायचं नाही पण हानू काही नको. बरोबर आहे दादा? म्हणजे चोरीपेक्षा मारामारी बेकार आहे का नाही सांगा? मग चोरी गोड झाली, जाऊ द्या. मारामारी गोड होईल का? एवढी बेकार होईल का? बोला बोला बोला. होईल का? नाही होणार. पण पांडवांनी मारामाऱ्याच केल्या ना? खरं सांगा, केल्या का नाही? पांडवांनी मारामाऱ्याच केल्या. पण पांडवांनी मारामाऱ्या देवाला धरून केल्या. द्वारकेचा राणा पांडवांनी मारामाऱ्याच केल्या. पण मारामाऱ्या देवाला धरून केल्यामुळे पांडवाच्या मारामारीचा ग्रंथ तयार झाला आणि लोक त्याच्यावर फुलं ठेवून पूजा करायला लागलेत. महाभारत म्हणजे मारामारीचा ग्रंथ आहे महाराज. मारामाऱ्या गोड होत्यात. चला, मांस गोड, चमडं गोड, देवाला धरून केलं. मांस गोड, चमडं गोड, हाड गोड, चोऱ्या गोड. बरोबर आहे? अजून मारामाऱ्या गोड. जगातला 1 नंबरचा बेकार आटम जर कोणता असेल महाराज, तर त्याचं नाव व्याभिचार. जगात व्याभिचार ज्यानं केलाय त्याला प्रायश्चित्तच नाही. त्याला मी ओवी सांगतो त्याला. हरी गवळणी करीती देवाशी व्याभिचार. नाथ महाराज म्हणतात, गवळणी करीती देवाशी व्याभिचार. सांडोनी आचार भ्रष्ट झाल्या, पण तयाशी दिधले ते कवनाशी नाही. जगात देवानं गवळणीला जे दिलं ते जगात कुणाला दिलेलं नाही. गवळणीचा व्याभिचार गोड झाला, त्याला प्रमाणे तुका म्हणे त्यांचा धन्य व्याभिचार. किती गोड आहे महाराज. साधिले अपार
निज सुख गोपिकांचा गवळणीचा व्यभिचार धन्य झाला. सांगतो तुम्हाला, मला बोलत बोलत चला. मला सांगा समजा की रात्रीचं कीर्तन झालं, आमच्या अक्रोड महाराजाचं कीर्तन होतं, बरोबर आहे ना? रात्री कीर्तन झालं आणि कीर्तन झाल्याच्या नंतर महाराज गावकऱ्यांनी काय सांगितलं, म्हणले आता काय करा, सगळ्या भजनी मंडळाला सांगितलं तुम्ही काय करा, थोड्या वेळ काय करा, भजन करा, बरोबर आहे का नाही? भजन करा. हे भजनी मंडळ म्हणले नाही 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 नाही, आता उद्या काल्याच कीर्तन दिंडी नामी काय करणार आव, थोडं उग पंचपदी हे बघा 5 अभंग म्हणतो बरं का, हा 5च अभंग. आणि मग जी भजन करायला बसले, एकदा पेटले इज्जत आहे का? खरं सांग, एकदा पेटले इज्जत आहे का? जीच रंगात आला, शिवाजी नरन असे गाणे, अशी माईक सिस्टम, शूटिंग हेन पब्लिक, जी रंगात आलं 3 वाजले तरी भजन मोडायला तयारच नाही. आधी किती म्हणली होती? पंचपदी 5 अभंग. आणि 3 वाजता मग कार्यकर्ते आले, म्हणले बाबा अजून दिंडी सकाळी काकडाय, उरका बरं भजन, म्हणा बरं गवळण, म्हणा बरं गवळण. गवळण म्हणल्याशिवाय भजनाची सांगता होत नाही. म्हणजे गवळण बरं, काल्याच्या दिवशी गवळणी म्हणल्याशिवाय पूर्ण होतोय का सप्ताह? किती बी मोठा सप्ताह करा, गवळणीने व्याभिचार केला पण त्यांच्याशिवाय कुठलंच कार्य पूर्ण होत नाही. एवढा व्याभिचार धन्य झाला. मौज गोड, चोरी गोड, मारामाऱ्या गोड, व्याभिचार गोड. तुकाराम महाराज म्हणले एक एक मोजू नका, दिवस जाईल एका शब्दात सगळंच गोड. अवघेची गोड झाले, अवघेची गोड झाले, अवघेची गोड झाले, अवघेची गोड झाले, महाराज म्हणतात एक एक मोजण्याच्या भानगडीत पडू नका. देवाला धरून केल्यावर काय काय गोड होते. मुजीत जर बसताल तर दिवस जाईल तुमचा. आवघेची गोड झाले. एका शब्दात भाषा ही चकार लावून वापरली. नीट ऐका बरं का. चकार लावून आणि च लावला की बाकीच्याची आपोआप व्यावृत्ती केली जाते. महर्षी पाणिनीचं सूत्रच आहे व्याकरण परिभाषेमध्ये. च लावला की बाकीच्याची व्यावृत्ती. आम्ही 2-4 जण आमची महाराज लोक थांबलो आणि गावातले आमचे विश्वनाथराव आले. म्हणले महाराज चहा प्यायला चला. तुम्ही सगळे महाराज चहा प्यायला चला. आणि निघायच्या टायमाला गप्पून ते म्हणले भक्त महाराज बरं का तुम्हीच बरं का तुम्ही च लावलं की ह्यानी म्हणायचं आम्ही चहा पितच नाहीत असं आहे ते. बरोबर आहे. लक्षात आलं. च लावलं की बाकीच्याची व्यावृत्ती. अर्थात तुकाराम महाराज म्हणले एक एक मुजीत बसू नका. एका शब्दात घ्या. आवघेची गोड झाले. च लावले आता काही राहिलं का. जगातल्या सगळ्या गोष्टी गोड होतील पण कधी देवाला
धरून केल्या तर, आणि देवाला सोडून केल्या तर काय बी बेकार होते. मग देवाला धरून करायचं कुठलं बी कार्य, भले तुम्ही वाईट का करीनात पण देवाला धरून करायचं. हा, देवाला धरून करायचं. म्हणून चोर बी चोरी करायला निघाले की पुंडलिक वरधारी म्हणूनच निघत येतं. लक्षात आलं का? त्यांना बी वाटतंय की देवानं आम्हाला चांगला झपका साधावा. बरोबर आहे का नाही महाराज? अहो, मांस विकणारा सुद्धा अगरबत्ती लावतो का नाही? खरं सांगा बरं महाराज, लावतो का नाही महाराज? अगरबत्ती लावतो. प्रत्येक माणूस कुणी घ्या, कुठेही घ्या, कुठलं बी बेकार काम घ्या, देवाला आधी वंदनच आहे महाराज. देवाला वंदनच आहे. मुद्दा एवढाच आहे आपला, देवाला धरून करा. काही गुण होते देवाला सोडले चांगलं बी बेकार होतोय. आणि काय काय जण देवाच्या पुढे कॉलर टाईट करते. देवाला जे जमलं ते आम्हाला जमायच नाही का? नाही 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 नाही, तसं कसं जमन? एक जण म्हणला देवानं 16,108 बायका केल्या, मी 2-4 करू का? जमन होय? तसं कसं असतं येड्याचा बाजार? तसं कसं? हा म्हणला, गेला काल्याचं कीर्तन ऐकलं, दावणगावला गेला, उदगीरला स्टॅम्प पेपर घेतला आणि गेला घरी. संगीता, ती म्हणली काय? हे बघा सही पाहिजे तुला. ती म्हणली कशाची? काल्याच्या कीर्तनात प्रकाश महाराज आले होते बीडचे, त्यांनी सांगितलंय की कृष्णाला 16,108 बायका, तुझी सही दे, मला 2-4 करायच्या. म्हणली माय 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 कशी दुर्बुद्धी दिसली तुम्हाला? कोण महाराज आणला होता? त्यानं काय कीर्तनात सांगितलं आणि मी एकच आहे तर तुमचे नाकी नऊ आले होते, अजून 2-4 केलं, तुमचं वर्ष श्राद्ध झालंच की काय? त्याला बरोबर आहे का? आता कसं शक्य नाही, जमणार नाही. लय अवघड आहे महाराज. तुम्हाला कळलं तर बघा, एक जण छोटं पोरग होतं, लय 4G. लक्ष दे नाही का? छोटं पोरग होतं, लय 4Gचं हे छोटं पोरग होतं. आणि ते छोटं पोरग आईला म्हणलं, आई मम्मी मी बाहेर हॉटेलमध्ये जाऊ का जेवायला? ती म्हणली अजिबात नाही, तू अजून एवढा मोठा झाला नाहीस, माझ्या परवानगीशिवाय घर सोडून बाहेर जाशील. तू अजून बोला बोला एवढा मोठा नाही झाला की मला न विचारता तू घराच्या बाहेर जाशील. मग ते पोरगा म्हणला, आई मी एवढा मोठा कधी होईन की तुला न विचारता मी घराच्या बाहेर जाईन? आई म्हणली, एवढा मोठा अजून तुझा बापही झाला नाही. एवढा मोठा अजून तुझा बाप सुद्धा झाला नाही, चुकावा मोठा होणार. लक्षात घ्या, मी एकच आहे तर नाकी नऊ आले तर 2-4 बायका. अजिबात सांगू नको म्हणला. दावणगावला साठे महाराजांनी सांगितलंय, काल्याच्या कीर्तनात डबल ऐकायचंय तुला, मराठी हॉटस्पॉट नावाचं चॅनल बघ, लगेच त्याच्यावर दिसन साठे महाराजांनी काय सांगितलंय. मी लबाड बोलत नाही, बघ लगेच लगेच बघून घे. आणि तिनं बी ऐकून घेतलं, ती बी शिकलेली होती महाराज. ती म्हणली बरं ठीक आहे. ती दुसऱ्या दिवशी देवणीला गेली. देवणीला महाभारताची कथा चालू होती. ऐकूनच घरी आली. एकट्या द्रौपदीला 5 नवरे घेऊनच घरी आली. येता येता स्टॅम्प पेपर घेऊन आली. महाराज, मालक सही द्या सही द्या सही द्या. ते मला माझ्याकडे हाय स्टॅम्प पेपर, तुमचा नाही, हो माझा वेगळा आहे म्हणे. कशाचा आहे तुझा? काही नाही, देवणीला कथा चालू आहे महाभारत, तिथल्या महाराजांनी सांगितले. म्हणले काय? एकट्या द्रौपदीला 5 नवरे, मग मी 2 करू का? ते म्हणला उग म्हणलं होतं. ते म्हणला जमणार नाही. ती म्हणली मग हे बी जमणार नाही. देवानं 16,108 बायका केल्या, हे नवल नाही. तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी, नवल केवळे केवळे कानोबाचे कोडे. तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी, नवल केवळे केवळे नकळे कान्होबाचे कोडे. देवाचं नवल आहे महाराज. एवढ्या बायका करून ब्रह्मचारी आणि आपण एक बायको करून सुद्धा ग्रस्तीत महाराज. असं देवाचं नवल आहे. हो, एकच बायको ती सुद्धा नीट बोलू देत नाही आपल्याला महाराज. कुठं काय राहिलंय सांगा महाराज? शहरातली बाई लई रागावली ना महाराज, तर एवढंच रागावन, पिल्लू तुला अक्कल नाही, वेड्यासारखा करतो, बावळट कुठला, पप्पांनाच नाव सांगित. झालं, तिचं रागवणच संपलं महाराज. त्याला खेड्यातलीच बाई पाहिजे महाराज. पप्या, तुला पप्या म्हणायले, पप्या म्हणते तुला, पप्या उभा चिरीन, पप्या बापा सगट उभा चिरीन. तो आनंद काही वेगळाच असतो महाराज. माणसानं लय शुद्ध बोलण्याच्या भानगडीत पडू नये महाराज. बरोबर आहे का नाही? जसं येतंय तसं बोला, मग फजिती होती. माझ्या संग गावाकडलाच एक जण मुंबई शुद्ध बोलायला लागला आणि हरिपाठ म्हणला, सर्वा घंटी रामो. म्हणलं घंटी नाही, ते घंटी. काय करावा? तुम्ही हसून घेत जा, हसत जा मोकळ्या मनानं. कवा चमकन छातीत मरावं लागन सांगता येत नाही. हसत जा. काय काय हसत नाहीत, काय नाहीत, नुसते
निश्चित असे बघत आहेत महाराज. हा काय काय तर बसतानीच असे बसलेत. महाराज बी दिसला पाहिजे, चप्पल बी दिसली पाहिजे, अंदाज साधून बसले. रात्रीच्याच महाराजाची गेली म्हणले आपली जाऊ नाही कुठाने हो ना असे बसतानी दाजे वडील. त्याच्यामुळे मी आणतच नाही महाराज. माझी एकदा चप्पल हरपली हो. मला दिसायली एक जण माझी चप्पल घातली. मी म्हणलं माझी चप्पल तुमच्या पायाचा प्रसाद. असा प्रसाद वाटल्या गाडीची टायर ऐकावं लागते ना राव. एक दिवशी आमच्या ड्रायव्हरची चप्पल हरपली. मला म्हणला चप्पल घेऊन द्या. मी विनोदी माणूस, मी आणला हान कीर्तनातली. मी केला विनोद आणि त्यानं खरंच हाणली. बरं त्यानं हाणली माझी हरपली. मी त्याला जाताना म्हणलं मी चप्पल हरपली राहते. मला हरपू द्या, जाऊ द्या. आपण जर म्हणलं मित्राला आपली चप्पल गेली काय म्हणते माहिती का, जाऊ दे दलिंद्री, तू जाऊ दे दलिंद्री, माहीत कशाला 1000 बाऱ्या जाऊ देतो. आपण म्हणा तुम्ही बघा तुमच्यापैकी समजा औदुंबरावची चप्पल हरपली, तुम्ही म्हणा त्यांना नंदुशेठला माझी चप्पल हरपली ना, जाऊ द्या दलिंद्री गेली, तुमची जाऊ द्या ना दलिंद्री, माहीत कशाला 100 बाऱ्या दलिंद्री जाऊ द्या. पण या सप्त्यात माहीत दलिंद्री चालली, तुमची एखादी बार जाऊ द्या ना. त्या ड्रायव्हरला म्हणलं मै चप्पल हरपल राहते. मला जाऊ द्या दलिंद्री गेली दलिंद्री. मला तुही पगार जाऊ दे ना एखादी. मै दलिंद्री 1000 बाऱ्या रोज चालली मै दलिंद्री. आणि 2.5 तास सापडली मी, माई सापडलीच नाही. आणि जाता जाता ड्रायव्हरच्या पायाकडे बघितली तर माहीत निघाली. अरे मै म्हणलं मी आणलं मै दलिंद्री तर तोच हाणलीच राव. असं कुठं असतं का. त्याच्यामुळे हसून घ्यायचं. कवा मरण येईन काय सांगता येत नाही. गपकून चमकते काय, रडायचं बी हसायचं बी. म्हणून अटॅकच्या झटक्यानं गडीच जास्त मरतात, बाया मरतच नाहीत महाराज. जास्त मरत नाहीत बाया. हसून बी घेतात आणि रडून बी घेतात महाराज. बघा गड्यापेक्षा जास्तच बाया हसत येतात. आणि रडायला बी बायाचे. 10 रुपयाची नोट हरपा व्हायची, 10 रुपयाची 1000 जणीली सांगतात 1000 जणीली सांगतात. आणि आपलं 10,000चं पाकिट हरपाव, 10,000चं. आणि मित्राला म्हणाव 10,000 हरपले, हरपू दे, जाऊ दे, चाल चाल. पैसा आपण कमीला का आपण पैशाला कमीला जाऊ दे, चाल 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 चल, अर्धी पिऊ चाल. अशी लोक सहन करता करता चमकत गेलं. बरोबर आहे. लक्षात घ्या, जीवनाचा आनंद घेत जा, जीवन आनंदी जग जा, प्रेमळ जीवन जग जा. मुद्दा आपला हा चाललाय. देवानं 16,108 बायका केल्या. हे नवल नाहीच. भोग भोगुनी ब्रह्मचारी हे नवल आहे महाराज. सांगतो तुम्हाला भागवतातली कथा सांगतो. भागवतातली गोविंद महाराजांनी सांगितली असेल, पण मी सांगतो तुम्हाला एक ऐका कथा सांगतो. भगवान कृष्ण वेळ आहे ना तुम्हाला निवांत, हा म्हणजे बोर व्हायला नाही ना काही. जाऊ द्या बरं. अभंग बी जेवढा सोडवता येईल तेवढा सोडू. बरोबर आहे का. 2 चरण हो, 2 चरण का व्हायना सोडू. जाऊ द्या, राहिले 2 चरण तर राहू द्या. ते 2 चरण सांगण्यासाठी मी पुन्हा येईन. हा मी पुन्हा येईन. तुम्ही उचली जा ना. या 2 चरण सांगण्यासाठी मी पुन्हा येईन. तुम्ही नाही बोलिले तरी मी पहाट का होऊन जाईन. काय सांगताय तुम्हाला खरं सांग का महाराज, तुम्हाला खरं मी कोण्या पक्षाचा नाही, मला काही घेणं देणं नाही. माझा एकच पक्ष हरिनाम लक्ष. मला काय करायचं, बरोबर आहे का नाही. मी सगळ्या पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. मला काय करायचंय महाराज. पण खरं सांगतो 2019 सारखं वर्ष पुन्हा होणार नाही महाराज. नाही 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 तसं राजकारण पुन्हा होणार. ह्या वर्षाचं काही खरं नाही नंदूभाऊ. काय करायचं हे 2020 वर्ष, ह्याचा काही नियम नाही. 2019 सारखा पाऊस पुन्हा पडणार नाही. तसं राजकारण पुन्हा होणार नाही. कवा बी पाऊस. टीव्ही खिडकी उघडली की पाऊस, टीव्ही लावला की राऊत. एकच धंदा होता, दुसरं काही नव्हतं महाराज. खिडकी उघडली की पाऊस आणि टीव्ही लावला की सरकार आमचंच आहे. आता काय करता सांगा. पण खरं सांगतो तुम्हाला, खरं सांगू मी कोण्या पक्षाचं नाही, पण स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे सारखं भाषण जगात अजून कुणाला जमलं नाही महाराज. काय म्हणणं तुमचं, खरंच सांगा. नाही जमलं महाराज. ती लपकच वेगळी होती महाराज. हा तशी दाढी ठुतान, तसे कपडे घालतान, पण जमणार नाही महाराज. नाही नाही नाही. माणूस उभा राहिला ना, काय सरपंच उभा राहिला, चिठ्ठी होती का हातात कधी. आता अधिकाऱ्यांनी लिहून द्यायचं आणि ह्यांनी वाचायचा असला धंदा आहे सगळा. लपकच होती. तसा माणूस पुन्हा होणे नाही. होईल का तसा माणूस. नाही 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 महाराज. अत्यंत संयमी भाषण आणि सोज्वळ भाषण स्वर्गवासी आराराबा पाटला सारखं अजून जगात कुणाला जमलं नाही महाराज. जमलं का तुम्ही आठवा महाराज, आठवा. तसं जमलं नाही. प्रत्येकाला महाराज समोर आपला विरोधक जरी बसलेला असला
तरी सुद्धा त्याला खळखळून हसायला लावणारं भाषण स्वर्गवासी विलासराव देशमुखानंतर पुन्हा कुणाला जमलं नाही महाराज. जमलं का खरं सांगा? नाही जमणार विलासराव सारखं भाषण, नाही जमणार महाराज. प्रत्येकाच्या अंतकरणाचा छेद घेणारं स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे सारखं भाषण जगात कुणाला जमलं नाही. आणि सगळ्याची जिरविणारा शरद पवारासारखा पुन्हा होणार नाही महाराज. नाही 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 पुन्हा होणार नाही माणूस महाराज, तसा नाही. एकदाच पावसात दिसला गडी पण काटाच काढला सगळ्याचा. पुन्हा नाही जण पावसात भिजले पण पुन्हा जमलं नाही. पुन्हा पाऊस आल्यावर सभा ठुल्या पण नाही जमलं महाराज. नाही जमलं. नाही 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 हे जमणारही नाही महाराज. अजिबात जमणार नाही. अजिबात हे जमत नाही महाराज. पुन्हा ही माणसं होणे का पुन्हा खरं सांगा? ही माणसं, मी कोणाच पक्षात नाही, मला काही गरज आहे का? काही गरज नाही महाराज. पण अशी माणसं पुन्हा जगात होणार नाहीत महाराज. नाही, माणसं होऊन गेले. मुद्दा आपला हात चाललाय, विषय आपला हात चाललाय की काय झालं. भगवान कृष्ण परमात्म्याला भेटण्याकरता दुर्वास ऋषी आले. कोणते ऋषी? भागवतातली कथा बरं का ही. दुर्वास ऋषी आले. मी बी भागवत करतो महाराज. का बाबा एखादं गहू तांदूळ संपले तर एखादं करीत असतो. काय पुरतं करायचं महाराज, त्याला काय लगे. आणि भागवत त्याला काय महाराज. हो हो भागवताला महिला मंडळ लय भारी असतं. आणि सुख सांगतात राजा परीक्षितीला. मुंग्या गुराळावर गेल्या बरं का. प्रत्येक मुंगीने एक गुळाचा ढेकुळ आणला बरं का. सुख सांगतात राजा परीक्षितीला. बाया म्हणल्या माय काय भागवत का रे. मुंग्या संगट सांगतो. दुसऱ्याची प्रत्येक बाईनं 2-2 किलो गुळ आणला. गुळाचा डिवू लागला स्टेजवर. मेला निस्त्या गुळाचं काय करावं आता, काय करावं. दुसऱ्या दिवशी मी अध्याय बदलीला. सुख सांगतात राजा परीक्षितीला. प्रत्येक मुंगीने एक गुळाचा ढेकुळ आणला बरं का. पण शेवटच्या दिवशी गोड भात करायचा होता, तांदूळ नव्हते बरं का. सुख सांगतात राजा परीक्षितीला. दुसऱ्या दिवशी प्रत्येक बाईने एक पायली तांदूळ आणले बरं का. मी सांगत नाही, सुख सांगतात राजा परीक्षितीला. दुसऱ्या दिवशी 3 क्विंटल तांदूळ जमा झाले महाराज. पण शेवटच्या दिवशी एक म्हातारी माझ्याकडे आली, म्हणली बाबा हे गुळण तांदूळ कुणाला. मेल म्हातारी हंती गाडी आता सगळं बरोबर आहे का नाही. मेला भागवतात निघत आहे, भागवतात निघत आहे. जे भागवत सांगन तसं मला माहित नाही. तिसऱ्या दिवशी मी अध्याय बदलून टाकला. शेवटच्या दिवशी सुख सांगतात राजा परीक्षितीला. 3 क्विंटल गुळ 3 क्विंटल तांदूळ जमा झाले बरं का. सुख सांगतात राजा परीक्षितीला. परीक्षितीने विचारलं महाराज या गुळाचं या तांदळाचं काय करायचं. आणि मग सुख सांगतात राजा परीक्षितीला. राजा एक टेम्पो बोलवायचा बरं का. आणि गुळ आणि तांदूळ त्या टेम्पो मध्ये टाकायचे बरं का. आणि तो टेम्पो भागवत करायच्या घरी नेऊन टाकायचा बरं का. सुख सांगतात राजा परीक्षितीला. गोपाल कृष्ण. म्हाताऱ्या म्हणल्या मा हे भागवत करायचंय आपलं नाही, त्याच्या घरी जाऊ द्या. भागवत आपलं भागवत भारी असतं महाराज बरोबर आहे का नाही. आपली कथा म्हणजे आनंद देणारी कथा. लक्षात घ्या मुद्दा कुठे. आपला विषय एवढाच आहे. आता काही कथा नाही आपली, काल्याचं कीर्तन आहे. दुर्वास ऋषी भेटण्याकरता आले. कुणाला? कुणाला? देवाला कृष्णाला. आणि गंगेच्या पलीकडे बसले. लक्ष द्या बरं. गंगेच्या पलीकडे बसले. आणि पलीकडे बसल्याच्या नंतर महाराज निरोप पाठविला देवाला. कन्हैया जेवायला येतो, जेवायला जेवणाची व्यवस्था करा. देवानं 16,108 बायकाली सांगितलं पुरी हो स्वयंपाकाच्या तयारीला लागा. सगळ्या बायका स्वयंपाक करायला. सगळ्या 16,108 होत्या. आमच्यातला एक जण म्हणला त्याला 16,108 बायका होत्या. म्हणले त्याला राशनचे गहू किती भेटत होते. तुला काय करायचं त्याच्यावर कुटाने करण्या घेण्या द्यायच्या. कुठेही डोकं लावतील विनाकारण महाराज. कुठेही डोकं लावतील. काय घेणं नाही देणं नाही. कुठे डोकं लावते. एक जण म्हणला रावणाला मुंडके किती होते. म्हणलं 10. मग एका अंगाव कसा झोपायचा. तुला काय घेण देणं त्याच्याहून. मेला त्यानं खडा खाणला होता आणि मध्ये 9 टाकायचा झोपायचा असा. तुला काय करायचं. कुठे बी डोकं लावायचं महाराज. 16,108 बायका सगळ्या स्वयंपाक करायला लागल्या. पण जांबुवंतीच्या लक्षात आलं. जांबुवंती हुशार होती. जांबुवंती म्हणली भगवान देवा. म्हणले काय महाराज किती जण आहेत जेवायला. म्हणले फक्त एक महाराज आहे जेवायला दुर्वास. स्वयंपाक किती जणी करायल्यात. 16,108 जणी. एवढा स्वयंपाक काय करायचा. देवाने स्मित हास्य केलं, बारीक हसले. देव म्हणले जांबुवंती एवढा बी स्वयंपाक पुरण म्हणून नियम नाही. म्हणजे कसं काय. दुर्वासाचा आहारच तेवढा होता. 60,000 खंड्या अन्न खातो होता दुर्वास. किती खंड्या. 60,000 खंड्या अन्न खात. तुम्हाला विश्वास बसणार नाही मला. पण आज सुद्धा आमची दिंडी महाराज 225 रथाच्या मागे 225 क्रमांकाची सोपान महाराजांना आमची दिंडी. आणि त्या दिंडीमध्ये असा एक वारकरी एका टायमाला किती भाकरी खात असतो. किती. 12 भाकरी. बकीटभर भाजी, टोपलभर भात, 22 कांदे. तुमचा विश्वास बसायलाय का.
तुमचा विश्वास खरं सांगा, तुमचा विश्वास बसायला का? खरं सांगा, बसायला का? नाही. सरपंच माझा मोबाईल द्या, लगेच त्याला फोन करतो, यांच्याच इथं जेवायला लगेच चला. जागेवर सोक्ष मोक्ष होऊन जाऊ द्या. ह्या इथंच राहतंय सोलापूरपाशी, कीर्तन संपुस्त येते ते जेवायला म्हणलं की हजर. खरं एवढा आहार आहे महाराज, पण त्याचा पाठा बी असा आहे महाराज. सकाळी 6ला जर टाळ हातात घेतला 7 वाजेपर्यंत टाळ टिकीत नाही. किती बी मोठा महाराज आला तरी हातात मालिका घेऊनच वाचित, एवढा पाठ आहे त्याचा महाराज. आता दुर्वासाचा धाकटा भाऊच म्हणा की हो, बरोबर आहे का नाही? एवढा आहार महाराज त्याचा. हो, एवढा आहार. खदाड माणसं आहेत महाराज काही काही. आणि मग स्वयंपाक बनवला आणि मग गंगेच्या पलीकडे दुर्वासाला नेऊन द्या चालल्या. देव किती अधिकारी हा, ब्रह्मचारी कसा हे सांगायला लागलोय मी. गंगेच्या आता हे काल्याचंच कीर्तन असल्यामुळे तो विषय मला भागवतातला विषय सांगणं. ही कथा सांगितली नाही तुम्हाला? ही सांगितली का कथा? नाही ना, प्लीज बसायची गरज नाही. पुन्हा बदलून सांगतो. ही सांगू का? सांगितली नाही ना ही? हा, मग ऐका, लक्ष द्या. काय झालं, आणि गंगेच्या पलीकड निघाल्या महाराज. आणि गंगेच्या पलीकडे जात असताना यमुना वाहत होती. म्हणले आता पलीकडे कसं जायचं? एवढा स्वयंपाक घेऊन 16,108 जणी पलीकडे कसं जायचं? म्हणल्या चला आपण देवाला विचारू. गेले देवाला विचारा, भगवान गंगेच्या पलीकडे कसं जायचं? देवानं सांगितलं, जा त्या यमुनेला जाऊन सांगा म्हणा, हे यमुने, आमचे मालक 16,108 बायका करून निष्कलंक ब्रह्मचारी असतील. आमचे मालक 16,108 बायका करून बाल ब्रह्मचारी असतील तर यमुने वाढ देशील? विचारायला गेलेल्या खालीच बसल्या. म्हणल्या देवा, हे प्रवचन पलीकडल्या गावाला सांगा. आम्हाला कसं जमन? तुमच्या आशीर्वादानं आम्हाला एकीला 8 पोर येत. आणि ब्रह्मचारी देव म्हणले, ही तुमची चर्मदृष्टी, आत्मदृष्टी तुम्हाला अजून माझी आलेली नाही. जा. बाकीच्या म्हणल्या हाताच्या कंगणाला आरसा कशाला? गेल्या विचारायला. हात जोडले. हे यमुने, आमचे मालक 16,108 बायका करून निष्कलंक ब्रह्मचारी असतील. यमुने वाट देशील. वरचं पाणी वरीन, खालचं पाणी खाली. 2-3 बाया म्हणले, हे झालंच कसं? ज्या जुन्या होत्या त्या म्हणल्या, कसं बी होती, काय करायचं आपल्याला? रस्ता दिलाय ना, देवावर आरोप घ्यायची तर वरचं पाणी येईन, खालचं येईन, सगळ्याचा 10वा एका दिवशी होईन. ग बसू ग, तुला काय करायचंय? वाट दिली ना, बस झालं. आणि रस्ता दिला. पलीकडे गेल्या. पलीकडे गेल्याच्या नंतर महाराज दुर्वासाच्या पुढे ठेवला. आलात पुरी? हो बाबा. ठेवा स्वयंपाक समोर. स्वयंपाक समोर ठेवला. आणि स्वयंपाक समोर ठेवल्या पुरी म्हणल्या, बाबा घे 2-4 भाकरी. 2-4 सगळा स्वयंपाक समोर ठेवा. 16,108 बायकांनी केलेला सगळा स्वयंपाक पुढे ठेवला. आणि दुर्वासानं असा हात केल्याबरोबर टोपल्याच्या टोपलीमध्ये जायला लागले. एवढा आहार महाराज. हो, धोत्राचे दुडके सुद्धा माघारी नाही आले. आणि दुर्वासानं सगळ्या स्वयंपाकाला आचमन केलं, पाणी फिरवलं, आचमन केलं. आणि गवळणीला सांगितलं, तुम्ही बाजूला व्हा, तुम्ही आचमनात येता, गोंधळ होईल, सारखा तुम्ही मागे सारखा. आणि महाराज ढेकर दिला, तृप्त झाले. आणि गवळणी निघाल्या आणि गेल्या. पुन्हा यमुना वाहत होती. म्हणले आता पलीकडे कसं जायचं? आणि बाया वैतागले, काय बोलते? ह्याचा नियम नाही महाराज. बायाच्या जिभी जे औषध भेटत ते जगात कोण्याच मेडिकलला भेटत नाही. आणि बाया मोसम बघून गिर टाकणार, हे कधी बी लक्षात ठेवायचं महाराज. बाया मोसम नसताना गिर टाकीत नाहीत, बाया मोसम बघूनच गिर टाकतात महाराज. का हबी बघा तुम्ही. म्हणले आता आधीच बाया रागावलेल्या एवढ्या भाकरी खाल्ल्यामुळं, पलीकडे कसं जायचं? म्हणजे चला त्या बाबाला विचार. म्हणले एवढ्या भाकरी खाल्ल्या ना. गेल्या. ओ दुर्वास, म्हणले काय पलीकडे कसं जायचं? दुर्वासाने विचारलं, आलात कशा? देव ब्रह्मचारी कसा हे सांगायला लक्षात आहे ना मुद्दा. आलात कशा म्हणजे कसं आहे, मुद्दा पाहून गुद्दा हाणला की लक्षात राहते, बाकी काही नाही. आलात कशा? म्हणले आलात आमच्या देवाला जाऊन सांगितलं होतं यमुनेच्या पलीकडे कसं जायचं. देवानं सांगितलं 16,108 बायका करून जर निष्कलंक ब्रह्मचारी असतील यमुने वाट देशील. असं आहे का? बर, जा त्या यमुनेला जाऊन सांगा म्हणा, हे यमुने, हे दुर्वास 60,000 खंडे अन्न खाऊन अजून जर उपाशीच असल तर यमुने वाट देशील. विचाराय गेलेल्या म्हणल्या, मेल्या लाज वाटते का तुला? होय रे. हा, त्याचं तरी शिळ होतं, तू होता अजून खाली उतरलं नाही की र, ताजाच आहे की र. हा, बाया वायकत लागले काय बोलत्या? नियम नाही महाराज. आम्ही पंढरपूरला महिनाभर दिंडीत महाराज. आणि दिंडीतून माघारी निघालो. माझा एक मित्र आहे पंढरपूर जवळचा, नाव सांगत नाही, तुम्ही तिथं जाऊन आग लावता मग. हो नाव सांगत नाही. पंढरपूर जवळचा. ते मला माझ्या इथं मुक्कामाला चल. मी आणलं चल, दुसऱ्या दिवशी जा. गेल्या गेल्या महिनाभर दिंडीत आम्ही. गेल्या गेल्या बाई वैतागलेली. महिनाभर दिंडीत राहिल्यावर गेल्या गेल्या बाईनं सुरू केलं त्या महाराजाच्या, आलात का? कशाला आलात? तोंड दाखवा
उठवायला. इकडं तिकडच राहायचं पंढरपुरात. कशाला आलं तिकडं? घ्या हंडा, आणा पाणी, पेटवा चूल, कानात काय खुट्या ठोकल्यात का? कशाला आला तिकडं? तिकडच राहायचं पंढरपुरात. तिकडच बघायची एखादी धर्मशाळा. धर्मशाळा हा पूर्ण ऐक जा, पूर्ण ऐक जा. माझं पूर्ण ऐकत नाही तर पुन्हा बोंबलं ते अर्धवट ऐकून. कुठली गोष्ट माझी पूर्ण ऐक जा, पुन्हा बोंबलं ते माझ्या नावानं सगळे. लक्षात घ्या. तिकडच बघायची एखादी धर्मशाळा. हा तिकडे मला माणसं म्हणतात, महाराज तुम्ही दोन अर्थाचं बोलता, मी बोलत नाही. हे तुमच्या संगतीचा परिणाम आहे, बाकी काही नाही. एवढ्या बोलत आहेत महाराज. दुर्वास त्याला विचारायला जा म्हणले, विचारायला. आणि आल्यान बाया म्हणल्या विचारूच. हात जोडले म्हणले, हे यमुने, हे दुर्वास, 60,000 खंडे अन्न खाऊन अजून जर उपाशीच असल तर यमुने वाट दिशील. नवल घडलं, दिली न वाट. हा माझा भूली पडली कैशा परी. मत भूली पडली कैशा परी. आम्हा भोगुनी मने मी ब्रह्मचारी. भोगुनी मने ब्रह्मचारी. दिली वाट यमुने मायो. दिली वाट यमुने मायो. तुम्हा आम्हा नकडे अद्याप वरी हो. तुम्हा नकडे अद्याप वरी हो. तुम्हा आम्हा नकडे अद्याप वरी हो. बोले तुतुकेची राधा हे वचन. बोले तुतुकेची राधा हे वचन. ओरे तुके राधा हे वचन. ओरे तुके राधा हे वचन. ऐका, हरी मज भूली पडली कैशा परी. गवळणी म्हणायला लागल्या, आम्हा भोगुनी मने मी ब्रह्मचारी. अरे दिली वाट यमुने माय खरी. ऐका पुढचं, तुम्हा आम्हा नकडे अद्याप वरी हो. तुम्हा आम्हा नकडे अद्याप वरी हो. बोले तुतुकेची राधा हे वचन. ऐका देवाचं नवल. कपट्या मावळ भटा दिले पिढे दान. सोशिली पुतना विषे पाजिताची स्तन. उखळी बांधिता उपटले विमला अर्जुन. भक्षोनी मृत्तिका वदनी दाखविली भुवने हो. भक्षोनी मृत्तिका वदनी दाखविली भुवने हो. आईशा गवळणी त्या बोलती परस्परी. आईशा गवळणी त्या बोलती परस्परी. काय देवाचं नवल सांगावं महाराज. अहो गिरी गोवर्धन येणे उच. ही भागवतातल्या कथा आहेत बरं का, सगळ्या फार गोड कथा आहेत भागवतातल्या. गिरी गोवर्धन येणे उचलीला. कालिया महासर्प नाथोनी आणीला. जळत वनवा मुखेची प्राशीला. गिळीता आगासुर चिरोनी सांडीला. गिळीता आगासुर चिरोनी सांडीला. आणि कय कयेने नवलाव केला. काला वाटिता विदाता ठकविला. भागने दिता तो वत्से गोवळ घेऊन गेला. तैसाच आपण येते होवनी आठेला. नऊ नवले माझ्या प्रत्येक बोलण्याला प्रमाणाचं जोड आहे महाराज. प्रमाण देऊन बोलावं माणसानं, बरोबर आहे का नाही? पुन्हा कुणाला गालबोट लावायचा संबंध राहत नाही. महाराज म्हणले काय सांगाव. अहो जळत वनवा मुखेची प्राशीला. आग गिळली. आग देवाना आग. आग गिळणं सोपं आहे का? हा आग गिळली. वनवा पेटला. वनवा, लक्ष द्या माझ्याकडं. वनवा पेटला आणि महाराज सगळ्या गोपाळ्या देवानं सांगितलं डोळे झाकून घ्या. सगळ्यांनी डोळे झाकून घेतले. देवानं विशाल रूप धारण केलं आणि वनवा गिळला. वनवा ह्या भागवतातल्या कथा आहेत सगळ्या. वनवा गिळला. वनवा गिळल्याबरोबर गोपाळांनी बोटाच्या फटीतून बघितलं. म्हणले बापरे काय नवल आहे देवाचं महाराज. हा आणि मग गोपाळ नवल करू लागले. काय देव, काय देव. तुकाराम महाराज म्हणले पेंद्या कशाला नवल करतात रे? कशाला नवल करतात? कशाला करतात म्हणजे आमच्या देवानं आग गिळी. आग आणि आग गिळायला बळ लागत आहे. इथं आपल्याला शिळी दूध काढू देत नाही. देते का सांगा महाराज? आग गिळायला बळ लागत आहे. बळ म्हणले असं बर. पण तुमच्या देवाला आग गिळायला बळ कशामुळे आले? म्हणले कशामुळं? आमच्या वारकऱ्याच्या भाकरी खाल्ल्यात म्हणले. त्यानं
मी बोलत नाही बरं, प्रमाण देऊन बोलतो मी. आमचा काल्याचा प्रसाद खाल्लाय, काल्याच्या संबंधात बोलावं लागेल ना आपल्याला. आणि त्याचं बळ तुमच्या देवाला आलंय. तुका म्हणे तुम्ही कार्य करिता नवल, कार्य करिता नवल, आमुची शिदोरी खातो त्याचे आले बळ, आमुची शिदोरी खातो त्याचे आले बळ. तुका म्हणे तुम्ही कार्य करिता नवल, कार्य करिता नवल, आमुची शिदोरी खातो त्याचे आले बळ, आमची शिदोरी खातो त्याचे आले बळ. अरे तुका म्हणे तुम्ही कार्य करिता नवल, आमुची शिदोरी खातो त्याचे आले बळ, आमुची शिदोरी खातो त्याचे आले बळ. तुका म्हणे तुम्ही कार्य करिता नवल, आमची शिदोरी खातो त्याचे आले बळ, आमची शिदोरी खातो त्याचे आले बळ. वा महाराज, काला नावाचं स्पेशल प्रकरण. मन मंदिरा गजर भक्तीचा